हाय वेलकम और वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. का काय ठीक. गडबड चालू आहे सध्या, सगळा पसारा वगैरे काढलाय कारण सगळा पसारा पूर्ण काढलाय आम्ही आता. हे जे दोन कपाट होते, हा नवीनवाला कपाट होता आणि हा जुनावाला कपाट होता. आमचा खूप जुना कपाट आहे हा. हे सगळं इथून सगळं पूर्ण हलवलंय आम्ही आता. हे दिसतंय ना तुम्हाला. आणि हा बेड पण नीट करायचा आहे. त्याचा तो जो पार्ट आहे ना त्या साईडचा, तो पूर्ण खाली गेलाय, तो पूर्ण खराब झालाय. सो तो पण करायचा आहे. आणि एक नवीन गंमत येते घरात, ती आता थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल. काय झालं म्हणजे थंबनेल मधून तुम्हाला समजेलच. आणि बाय द वे हा शॉर्ट म्हणजे जास्त लॉंग व्हिडिओ मी बनवणार नाहीये, पण खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाहीये. सो मला स्वतःला पण मन करत असतं की व्हिडिओ आपण करूयात, पण वायफायचाच माझा मेजर प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे मी शूट करून तरी काय करणार. सो आता इकडे आहे घरी वायफाय पण आहे, सो मी इथेच एडिट करेल लगेच आणि मी तो लगेच पोस्ट पण करून टाकेल. सो तुम्हाला लगेच आपलं कपाट पण आज बघायला भेटणार आहे. की मी स्वतःच बघितलं नाहीये, काल मी बघितलं, पप्पाने फक्त फोटो दाखवला मला असं आहे, पण तरी पण तो मला काही समजला नाही म्हणजे व्यवस्थित. सो चला आता येतंय. हे तर सगळं पूर्ण खाली केलंय, हे सगळं गेलंय बाहेर. दाखवते मी तुम्हाला. बाहेर आलं हे बघा, सगळं इकडे पसारा आणून ठेवून दिलं. सो चला बघूया थोड्या वेळात. कपाट आल्यावर दाखवते. अजून आले नाही येते काका. हा आलंय कपाट. हा पहिले लावत होते तेव्हा 2 मिनिटात म्हणजे ते काका येऊन गेले, आता बघून गेले. सगळं आम्ही केलंय का व्यवस्थित. गाईस, तू एवढ्या जागेतून आलीस. शॉर्ट गेली पण ती एवढ्या जागेमध्ये. बापरे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही अशी की माझ्या लेकीचा आलाय बर्थडे. किती तारखेला बर्थडे असतो तुझा? ए धूळ बघ. ओ माय गॉड. किती तारखेला? 30. तो पण ब्लॉग मी शूट करणार आहे आणि मी टाकणार पण आहे. अंडरस्टँड. थांबा दाखवते मी तुम्हाला, एक सेकंड. खूपच लहान नाही का गं. पण पप्पांचं म्हणणं काय झालं की व्हाईट आणि हे सेम दिसला पाहिजे. हा पॅच लहान, हा पॅच मोठा, एक कुठेतरी मोठा व्हाईटचा कमी आणि हा मोठा. हा तो मोठा पण जास्त चांगला नसता वाटला. आणि हे लावलं ते मस्त वाटते, त्याच्यामुळे छान दिसत पूर्ण. खूप मस्त वाटते. हँडल पण छान लावलेत, म्हणजे असे वेगळं वाटतात काहीतरी. प्रॉब्लेम काय झाला मम्मी सांग जरा आता. कपाट वर येऊ शकत नाही मी. प्रॉब्लेम नाही, येऊ शकतो पण त्रास होईल. हा तिकडे बेडरूम मध्ये जा पहिला. बधू नाही, एक आणून ठेवतात ते पहिले. दरवाजेत हलके दाबून येतात तेव्हा तिकडे. तू इथे येऊ नको, सटकलं तर पाया बियायला लागेल. ये चल इकडे. 1 2 3 4 काय आलेलं आहे सध्या. गडबड सुरू आहे कारण ते सगळं आणायचं काम चालू आहे म्हणून. सो ते लावताना दाखवते मी, कारण तिथे थोडं त्यांचं चाललंय अरेंजमेंट कशी काय करायची. कारण थोडा विषय असा होणार आहे की आतमध्ये ह्यांचे पॅसेज जे आहेत ना, दिसते तू पॅसेज जे दिसत आहेत ना माझ्या मागे एवढूसच, तिथून काय वर येणार तेच आता प्रयत्न चालू. सो कंटिन्यू बघा चला. एवढा कमी केला, एवढा घेतला ना तू. एवढा कमी केला. थांबा का उभा करता का? हां लेटर पुढं हां. हेच ना अप्लायच आहे ते.
थांब थांब येते थांब. मम्मी हे आहे. फळी त्याला पाहिजे ना. हे सांगा म्हणजे खेळ्या नसतील. लॉकर ह्या साईडला आहे ना? तिकडे साईडला असं आला ना तिकडे कसं काय नाही इकडे आहे तेव्हा ना दोन साईडच्या सिंगल गेले ना आपण. जास्त आपण तुमचा कसं होणार ते आशेच होणार. थांब थांब येते थांब. मम्मी हे आहे. फळी त्याला पाहिजे ना. हे सांगा म्हणजे खेळ्या नसतील. लॉकर ह्या साईडला आहे ना? तिकडे साईडला असं आला ना तिकडे कसं काय नाही इकडे आहे तेव्हा ना दोन साईडच्या सिंगल गेले ना आपण. जास्त आपण तुमचा कसं होणार ते आशेच होणार. सो फायनली आमचा कपाट लागलेला आहे. कसा दिसतोय बघा. ही सगळी चॉईस ॲक्च्युली अक्षूची आहे. अक्षूची आहे पूर्ण. नाही 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 नाही. मस्त वाटतं. एक नंबर तुझी कंबर चाल शेकी शेकी है ना. किती टेम्पल पाहिजे ते गिफ्ट. आणि हे पण तुटलेला ना तर तो ह्या साईडचा इकडचा लावून घेतला आपण. बाबांना बघ ब्लॉक चालू आहे. एकदम मस्त छान. फिट केलाय आणि आज गुरुवार आहे हळद कुंकूला